नमस्कार, मी पौर्णिमा आपला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत बटाटा फ्राय भाजीच आहे, पण एक वांगं शिल्लक असल्यामुळे त्यात मी एक वांगं टाकले ॲड केले। बरं, तुम्हीच या भाजीचं नाव द्या काय म्हणतात ते। त्यासाठी लागणारं साहित्य एकदम झटपट होणारी भाजी आहे बघा। मी कढई तापत ठेवली, त्यात जिरे मोहरीची फोडणी दिली आणि हिंग टाकले। कढई फार तापली होती कारण की त्या आधी त्या तेलामध्ये मी पापड तळून घेतली होती, त्यामुळे ती कढई तेल फार तापलेलं होतं। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट म्हणजे तेच ठेचून घेतले, त्यात ॲड केले। मग त्याच वाफेमध्ये त्या तेलामध्ये एक वांगण ते बटाटे चिरलेली काप होती ती त्यात ॲड केली आणि मीठ टाकून वाफेवर शिजवून घ्यायचं म्हटलं। छानपैकी हलवून घेतलं ते। मग मीठ टाकून झाकण देऊन 2 मिनटं। यात आपण कुठलंही पाणी वापरणार नाही आहे। आजच्या भाजीमध्ये कुठला एक कांदा नाही, टमॅटो नाही, काही नाही, म्हणजे झटपट होणारी भाजी आणि घरातल्या मसाल्यांनीच होणारी भाजी आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसते। अशी उकडून पण ती भाजी खूप सुंदर लागते, सुरेख लागते। ज्यांचं बाळ तिखट खात नसेल तर तुम्ही अशी छान उकड देऊन ती भाजी डब्याला देऊ शकता। पण आमच्या घरात सगळे स्पायसी खातात म्हणून आम्ही त्यात ॲड करणार स्पाइस नंतर। आता त्याला वाफ द्यायची स्लो गॅसवर। छान बटाटे वांगे शिजलेत, छान असं स्मूथ झालेले आहेत। त्यावर कोथिंबीर टाकूया, हिरवी कोथिंबीर ॲड केली। भाजी खूप पटकन झटपट होणारी भाजी आहे ही। आजच्या जेवणामध्ये आज भात वरण आणि भाजी चपाती हेच असणार। आज संडे असून तरी बघा त्यात लाल तिखट ॲड केलं आहे। कुठलाही एक्स्ट्रा मसाला न वापरता फक्त घरातल्याच वस्तूंमध्ये बघा घरातलं काळं तिखट वापरलं आहे चवीनुसार आणि कांदा लसूण चटणी। मस्त झणझणीत कोल्हापूर स्टाईल एकदम बटाटा फ्राय म्हणू शकता तुम्ही भाजीला। यामध्ये बटाट्यापेक्षा तुम्ही फ्लावरसुद्धा ॲड करू शकता। दुसरं जे फळभाज्या आहेत, बीट गाजर म्हणा, कोबी म्हणा, ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही अशा वाफून छान करू शकता। हेच सेम मेथड यूज करून बघता भाजीचा कलर किती छान आला, कारण की कांदा लसूण हा कोल्हापुरी मसाला असल्यामुळे त्याचं कलर एवढं छान आलेलं आहे की बघताच त्याच्या प्रेमात पडाल अशी भाजी झालेली आहे माझी आज। यम्मी यम्मी आहे, पण मी भाजी खाऊ शकत नाही। कोको आणि कोकोच्या पप्पांना फार आवडली ही भाजी। छान झालेली आहे, म्हणजे एकदम पटकन झटपट होते। आता मी बटाटा बघते उलटतीने शाळेने की शिजला आहे की नाही। तर बटाटा पण छान शिजला आहे। वरून मी थोडंसं चिमूट म्हणजे एक मूठभर अर्ध मूठ म्हणता येईल दाण्यांचं कूट घेतलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे। ते टाकून परत छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसचे फ्लेम स्लोच आहे। चला तर मग या जेवायला। आजचं बटाटा फ्राय किंवा वांगा फ्राय भाजी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा। जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। चला तर मग या जेवायला सगळेजण छानपैकी आमच्या घरी। आजचा बेत आहे संडेचा, बैंगन बटाटा फ्राय, दाल तडका अँड राईस अँड चपाती। पारायण सुरू असल्यामुळे घरात व्हेजिटेरियन सगळं जेवण आहे, पण खूप यम्मी आहे, टेस्टी आहे। सो बघा कसं वाटते ताट आमचं, वाटते की नाही छान झकास। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, सी यू।